गुरुदेव दत्त. नमस्ते मित्रांनो, आज पुन्हा आजचा हा व्हिडिओ तुळ राशींच्या लोकांसाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो. कारण 12 मे 2026 पासून तुमच्या जीवनात असा एक राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे अचानक पैसा, मान सन्मान, नशीब आणि यश तुमच्या पायाशी येऊ शकते. पण एक मोठा धोका सुद्धा तुमच्या भोवती फिरत आहे. विशेषतः या लोकांपासून नजर सावध राहिला नाही तर बनलेलं काम शेवटच्या क्षणी बिघडू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो फक्त तुळ राशींच्या भाग्यवान लोकांसाठी आहे. आज पंचांग विशेष 12 मे 2026, वार मंगळवार, तिथी कृष्ण पक्षाची एकादशी, नक्षत्र शतभिषा, योग शुभ राजस योग, चंद्राची स्थिती तुमच्या भाग्य भावावर प्रभाव टाकणारी. आणि मित्रांनो, जेव्हा चंद्र, शुक्र आणि शनी अशी विशेष स्थिती बनवतात तेव्हा तुळ राशीच्या व्यक्तीच्या जीवनात अचानक बदल होतात. कधी गरीब माणूस श्रीमंत होतो तर कधी जवळचे लोक विश्वासघात करतात. आजची कथा सुरू होते एका साध्या तुळ राशीच्या व्यक्तीपासून, ज्याचं नाव होतं विनायक. विनायक हा खूप मेहनत करत होता, पण प्रत्येक वेळी त्याचं काम शेवटच्या टप्प्यावर अडकायचं. कारण लोक त्याला वापरायचे, त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचे. पण एक दिवस तो एक वृद्ध ज्योतिषाकडे गेला. त्या ज्योतिषाने फक्त त्याची रास पाहिली आणि म्हणाले, बाळा, तुझ्या आयुष्यात राजयोग येणार आहे, पण तुझ्या जवळचाच एक माणूस तुझं नशीब अडवतो आहे. हे ऐकून मित्रांनो, ही गोष्ट फक्त विनायकाची नाही, आज अनेक तुळ राशीचे लोक हाच अनुभव घेत आहे. तुमच्या आयुष्यात सुद्धा एखादी व्यक्ती असेल जी समोरून गोड बोलेल पण मनातून तुमच्या प्रगतीवर जळत असेल. विशेषतः 12 मे नंतर तुळ राशीच्या लोकांनी 3 प्रकारच्या लोकांपासून सावध राहायचं आहे. 1. खोटं कौतुक करणारे लोक. हे लोक तुमच्या यशावर हसतील पण मागून तुमचं नुकसान करतील. 2. उधार मागणारे लोक. या काळात दिलेले पैसे परत येण्याची शक्यता कमी आहे. 3. जुने प्रेम संबंध. भूतकाळातील एखादी व्यक्ती अचानक परत येऊ शकते, पण तिचा हेतू प्रेम नसून स्वार्थ असू शकतो. आता बोलूया त्या मोठ्या राजयोगाबद्दल. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर समजून घ्या की तुमचं नशीब आता बदलण्याच्या मार्गावर आहे. आज 12 मे पासून तुळ राशीवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा पडत आहे आणि त्यामुळे पैशात अचानक वाढ, नवीन कामाची संधी, घर किंवा वाहनांचं स्वप्न पूर्ण, व्यवसायात मोठा फायदा, समाजात मान सन्मान. विशेषतः जे लोक गेल्या 3 वर्षापासून संघर्ष करत होते त्यांच्या आयुष्यात आता प्रकाश येणार आहे. पण लक्षात ठेवा, हा काळ जितका चांगला आहे तितकाच धोकादायक सुद्धा आहे. कारण शनीची दृष्टी अजून पूर्णपणे दूर गेलेली नाही. म्हणून अहंकार, राग आणि चुकीचा निर्णय हे तुमचंच नुकसान करू शकतात. संस्कृत ज्ञान उद्यमेन हि सिद्धयंती कार्याणि न मनोरथे. अर्थ, फक्त स्वप्न पाहून काय मिळत नाही, कर्म आणि प्रयत्नानेच यश मिळते. तुळ राशीच्या लोकांनो, तुमच्याकडे बुद्धी आहे, आकर्षण आहे, पण कधी कधी तुम्ही लोकांवर खूप विश्वास ठेवता आणि तिथेच फसवणूकही होते तुमची. आता एक गुप्त गोष्ट ऐका. तुळ राशीवर गुरुदेव दत्तांची कृपा राहो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारातील आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.
12 मेच्या रात्री 10 नंतर रात्रीच्या 10 नंतर जर तुम्हाला अचानक जुने मित्र, जुने नंबर किंवा जुने संबंध आठवू लागले तर समजून घ्या, विश्व तुम्हाला एक इशारा देत आहे. कारण राहूचा प्रभाव तुम्हाला भावनिक निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. प्रेम आणि नाते संबंध ज्याचं नात तुटण्याच्या मार्गावर होते त्याच्यातच अचानक गोडवा येऊ शकतो, पण तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांनी जोडीदारावर संशय घेऊ नये, नाहीतर छोटा वाद मोठ्या भांडणात बदलू शकतो. परिवार घरात एखादी शुभ बातमी मिळू शकते, विशेषतः मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. पण आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तिच्या थकव्याकडे दुर्लक्ष करू नका. करिअर आणि नोकरी तुमच्या मेहनतींची दखल घेतली जाईल. ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल. काही लोकांना नवीन पद मिळू शकेल, तर काहींना परदेशातून संधी येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सोन्यासारखा आहे, पण भागीदारीत सावध राहा. पैसा आणि भाग्य अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही लोकांना जुनी मालमत्ता किंवा वारसा मिळण्याचे योग आहे, पण जुगार, चुकीची गुंतवणूक आणि कोणावर अंधळा विश्वास टाळा. तुळ राशींसाठी खास उपाय: 12 मेच्या सकाळी स्नान करून शुक्र ग्रहांसाठी पांढऱ्या फुलांची अर्पणा करा आणि हा मंत्र 21 वेळा बोला. ओम द्राद्रीद्रो सह शुक्राय नमः. हा मंत्र तुमचं नशीब जाग करेल, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल आणि अडकलेली कामे पुढे सरकतील. आता सर्वात महत्वाची भविष्यवाणी: 12 मे ते पुढचे 43 दिवस तुमच्या राशीच्या आयुष्यात एक असा क्षण घेऊन येईल जो त्याचं भविष्य बदलून टाकेल. किंवा तुम्हाला मोठी संधी मिळेल, किंवा एखादी व्यक्ती तुमचं खरं रूप दाखवेल. दोन्ही गोष्ट तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतील. मित्रांनो, जर तुम्ही खूप दिवसांपासून दुःखी असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब साथ देत नाही, तर विश्वास ठेवा. विश्व आत्ता तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे. फक्त शांत राहा, देवावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक निर्णय विचार करून घ्या. कारण तुळ राशीचा काळ बदलत आहे. विशेष गुरुदेव दत्त संदेश कृपा तुमच्यासाठी. 12 मे 2026 पासून तुळ राशीवर फक्त शुक्रांचीच नाही तर श्री गुरुदेव दत्तांची सुद्धा विशेष कृपा पडताना दिसत आहे. त्यांच्या घरात सतत अडथळे येतात, काम होता थांबतं, वाईट स्वप्ने येतात किंवा पूर्वज दोषांची भावना जाणवते. त्यांनी हा दत्त मंत्र नक्की जपावा. ओम श्री गुरुदेव दत्त. हा मंत्र रोज सकाळी किंवा रात्री 108 वेळा म्हणा. विशेषतः मंगळवार आणि गुरुवारी, कारण या काळात काही तुळ राशींच्या लोकांवर पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवू शकतो. आणि मित्रांनो, जिथे विज्ञान थांबते तिथूनच दत्त कृपा सुरू होते. एक छोटी गोष्ट सांगतो. एक तुळ राशीच्या व्यक्तीने सलग 21 दिवस श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा नामस्मरण केला आणि जे काम 2 वर्षापासून अडकले होते ते अचानक एका फोन कॉलमुळे पूर्ण झाले. हीच दत्त शक्ती आहे. म्हणून 12 मेच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी एकदा डोळे बंद करून मनापासून बोला, श्री गुरुदेव दत्त, माझ्या घरावर आणि परिवारावर तुमची कृपा राहू द्या. विश्वास ठेवा. अशाच रोजच्या राशी भविष्य आणि ज्योतिष अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक जरूर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री गुरुदेव दत्त. जो भक्त श्रद्धेने हे नाव लिहितो त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. श्री गुरुदेव दत्त.
दत्त.